खूप भयानक परिस्थिती आहे इथं. म्हणजे मंदिर प्रशासनाने आणि शासनाने खूप लक्ष देण्याची गरज आहे. हम परेशान हो रहे यहाँ पर पानी की व्यवस्था नहीं, वो क्या बोलते वॉशरूम की व्यवस्था नहीं, बेचारे बुजुर्ग परेशान हो रहे, बच्चे परेशान हो रहे और नीचे कुछ नहीं, बारिश हो रही, बारिश गीले में पड़े हैं हम लोग। प्रशासन ने ये व्यवस्था करना चाहिए। सोय नाही, खाण्याची नाही, चहाची नाही, पाण्याची नाही, कशाचीच सोय नाही थोडी पण. काहीच डॉक्टरची सोय नाही, लेडीजची इथं काहीच कोण उपाशी आहे, कोण काय राहिले, काय त्यांना पडलेलं नाही, कोणी इथं विचारायला सुद्धा आलं नाही. आम्ही आता इथं मच्छर खात पडलेलो आहे, शिडी एकमेकाच्या मांडीवरती पडलेलो आहे. काहीच लाईट नाही, कधी विचू काटा आला, काही झालं, कोणी लहान लहान लेकरं आहे बायांपाशी, काही झालं तर कोणाचं काही जाणार नाही, जाईन तर ज्याचं बालगोपाल आहे त्यांचंच जाणार आहे. वॉशरूमची, संडास बाथरूमची काहीच नाही सोय. नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरसं स्वागत. रात्रीचा 1 वाजलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन बंद झाल्यानंतरनं येणाऱ्या भाविकाला लाईनीतल्या मंदिर समितीने जो दावा केलेला आहे, आम्ही सुख सुविधा देतो, याबाबत आपण ग्राउंड रिपोर्ट चेक करणार आहोत आणि भाविकांशी बोलणार आहोत. वरून आलेली आहे. खूप भयानक परिस्थिती आहे इथं. म्हणजे मंदिर प्रशासनाने आणि शासनाने खूप लक्ष देण्याची गरज आहे. कारण ही परिस्थिती जर बघितली तर अक्षरशः लोक पाण्यात झोपलेले. आणि एवढं म्हणजे आज रात्री किती 10:30लाच मंदिर बंद होतं. नंतर पाऊस आला, तर किमान पाऊस आल्यानंतर तरी मंदिर प्रशासनाने त्याची काहीतरी लोकांची व्यवस्था केली पाहिजे. आणि इतकं पॅकिंग आहे की बाहेर जायचं जरी म्हटलं, कोणाला वॉशरूमला जायचं राहतं तरी काहीच सुविधा नाही. खूप भयानक परिस्थिती. याच्यावरती मंदिर परिसरांनी काहीतरी म्हणजे व्यवस्थित सुविधा करावी. कारण ही यात्रा दरवर्षी आषाढीला भरते, दोंड्यामध्ये भरत असते. मंदिर प्रशासनाचं तुमच्याकडे तुम्हाला कोण भाविकांना विचारायला कोण आलं का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मंदिर प्रशासनाचं कोणीच लक्ष द्यायला नाही आणि कोणी विचारायला पण येत नाही. लाईनीत किती वाजता उभारले? लाईनला आम्ही 7 वाजता उभी राहिली. पण तुम्हाला अनाउन्समेंट काय वगैरे मंदिर प्रशासन अनाउन्समेंटनी एकदा केली, फक्त 10 वाजता मंदिर बंद होणार आहे कासारा काय घाटामधून, तिथून पुढं दर्शन बंद होणार आहे. पण आम्ही दर्शन मध्ये अटकल्यानंतर बाहेर कसं निघणार? तुम्हाला मंदिर प्रशासन सांगतं की भाविकांना झोपण्यासाठी आम्ही मॅटची व्यवस्था केलेली आहे, अजिबात नाही. पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. नाही, काहीच नाही. इथं मॅट इतके ओले झालेले आणि अक्षरशः इतकी घाण आहे, त्या घाणीमध्येच आम्ही झोपले. मागणं काय तुमचं मंदिर प्रशासन आणि वरून आता पाऊस आला, हे पूर्ण गळतंय. तर इतक्या दिवसाचं हे पंढरपूरचं हे येतं वरती, याच्यामध्ये काही शेड वगैरे सगळंच पाहिजे ना. मैं कौशल्या देशमुख भोपाल से आई हूँ दर्शन करने। तो यहाँ पर व्यवस्था नहीं है। 6 बजे से लाइन में लगे हम लोग और बिगर भोजन पानी कोई व्यवस्था नहीं। कह रहे थे कि 10 बजे तक दर्शन हो जाएंगे, तो हम लाइन में लगे और गेट के पास आए तो पट बंद हो गए। फिर उसके बाद फिर हमने सोचा कि हम रूम पे चले जाएंगे। तो फिर रूम पे जाएंगे तो फिर सुबह 8 घंटे लाइन में कौन लगेगा, और फिर ट्रेन भी है हमारा जाने का भी है। तो हम परेशान हो रहे यहाँ पर पानी की व्यवस्था नहीं, वो क्या बोलते वॉशरूम की व्यवस्था नहीं, बेचारे बुजुर्ग परेशान हो रहे, बच्चे परेशान हो रहे और नीचे कुछ नहीं, बारिश हो रही, बारिश गीले में पड़े हैं हम लोग। प्रशासन ने ये व्यवस्था करना चाहिए और दर्शन थोड़े लंबे समय तक करना चाहिए ना। 10 बजे 10:30 बोला, 10 बजे पट बंद कर दिए हैं। और या तो 6 बजे तक ही उधर के लाइन में आने देना चाहिए, उसके बाद जनता को नहीं आने देना चाहिए, ताकि इतने श्रद्धालु दर्शन करके निकल जाए। अब इसमें अव्यवस्था बहुत हो गई है और परेशान बहुत जनता हो गई, बुजुर्ग। मंदिर प्रशासन ने कुछ अनाउंसमेंट किया है क्या? दर्शन कब होगा, कब चलो, ऐसा कुछ लाइन में बताया क्या मंदिर प्रशासन? क्या हाँ, मंदिर प्रशासन कह रहे थे 10:30 बजे तक दर्शन होगी और फिर सुबह 6 बजे खुलेंगे बोले। मंदिर प्रशासन ने सबको बताया था रहने के लिए हम व्यवस्था करेंगे अंदर, कुछ किया क्या? कुछ व्यवस्था नहीं है। यहाँ तक एक कप पानी भी नहीं मिल रहा है, चाय भी नहीं मिल रही, कुछ नहीं मिल रहा। लाइट है क्या? लाइट नहीं है, कुछ नहीं है, और नीचे मैट वेट बोला है, कुछ भी नहीं है। खाली जमीन में पड़े हैं, पूरा गीला पड़ा है, बारिश हो रही है और सब जनता परेशान हो रही है। प्रशासन क्या और कोई कर्मचारी वगैरह आपको कुछ पूछने को आया? कोई कर्मचारी दिखाई पड़ा आपको? कोई पूछने नहीं आया। कोई नहीं, बल्कि सब ताले लगा के चले गई। उसके बाद कोई एक नहीं दिखा यहाँ पर।
आपकी क्या मांग है मंदिर प्रशासन से? हमारी यही मांग है कि कम से कम 11 बजे तक तो पट खुले रहे, तो काफी जनता दर्शन करके निकल गई। अब इधर भी 6 बजे खोलेंगे। अब जिनकी ट्रेनें हैं वो लोग क्या करेंगे? आधे आधे श्रद्धालु तो वापस ही चले गए ना, जिनकी ट्रेन है वो है तो फिर 4 बजे तो भी पट खोलना चाहिए ना। अब हमें भी अब कल हमें खुद जाना है, तो हम यहाँ खुद अब रुके हैं कि सुबह दर्शन नहीं करेंगे, इतनी दूर से हम भोपाल से आए। तो ये ऐसी व्यवस्था तो कहीं नहीं देखी हमने, पहली बार यहाँ पर जो देखने को मिल रही है। मी मुंबईवरून आले, सविता हनुमंत गोंगे. सकाळी 6 वाजता आलोय आम्ही इकडे आणि संध्याकाळी 6 वाजेपासून आम्ही पत्राछेड पासून लाईन लावली, संध्याकाळी 6 वाजेपासून. आणि इथे गेटच्या इकडे आले आम्ही तर बंद केला गेट. आम्ही बोलतो थोडे लोक आहेत, आम्ही सोडा आम्हाला, पण त्यांनी आम्हाला आतमध्ये जाऊन नाही दिले. फक्त बाकीचे लोकांनी अभि इथं कशाची सोय नाही, खाण्याची नाही, चहाची नाही, पाण्याची नाही, कशाचीच सोय नाही थोडी पण. बाथरूमची सोय आहे का? इथे बाथरूमची पण सोय नाही. आम्ही इथे शिडीवर बसून राहिलोय रात्री. आता बाथरूमची पण सोय नाही. इथे लेडीज सगळ्या परेशान आहेत. किती वर्ष झालं पंढरपूरला येतात? आम्ही आता 30 वर्ष झालं पंढरपूरला येतो, पण आम्ही एवढं लाईनला उभं राहतो, पण एवढा त्रास नाही कधी झाला आम्हाला. बदल काय दिसला का मंदिर कशाचाच बदल नाही मंदिर परिसरामध्ये. मंदिर सरकारीकरण झालेलं आहे. सरकारीकरण झाले पण इकडे नाही, मेटची बसायची व्यवस्था, कशाचीच व्यवस्था नाही. वरून पाऊस पडतोय, सगळे पाण्यात बसले तिकडे, भिजतात सगळे. मंदिर प्रशासनाकडे मागणं काय तुमचं? सकाळी 4 वाजल्यापासून तरी कमीत कमी मंदिर दर्शनाची व्यवस्था चालू ठेवायला पाहिजे होती. त्यांनी सांगितलं की सकाळी 6 वाजेपासून खोलणार आहे. सकाळी 4 वाजेपासून तरी कमीत कमी चालू ठेवायला पाहिजे. आम्ही शिडीवर बसून राहिलोय आता. इथे कशाचीच व्यवस्था नाही. इथे कोण विचारायला पण आलं नाही का तुम्ही चहा पिताय का, पाणी आहे, कशाचीच सोय नाही इकडे. डॉक्टरची व्यवस्था आहे का? डॉक्टरची पण व्यवस्था नाहीये. आम्ही मुंबईवरून आलोय. पियुष गोयल आमच्या इकडे मंत्री म्हणून आहे, त्यांच्या मतदारसंघातून आलोय, पण इथे मंत्री कोणतीच व्यवस्था केली नाही यांची इकडे पंढरपूरसाठी. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय गजाभाऊ वैद्य. आम्ही आमच्या मतदारसंघातून पियुष गोयल मंत्री आहेत आणि प्रवीण दरेकर हे आमच्या संघातले मंत्री आहेत. आता BJPचं सरकार आहे, त्यांनी काय आराखडा मोठा केला इथे, पण एवढी अवस्था आमच्या 35 वर्षात मी वारी केली, पण माझ्या आयुष्यामध्ये पहिला हा टाईम आलेला आहे. आमच्या गेटवरती आल्याला त्यांनी गेट बंद करून घेतलं. संध्याकाळी 6 वाजल्यापासून आम्ही पत्र्याच्या शेडमधून लाईन लावली आणि बरोबर गेटपाशी आलो ना, आम्हाला इन्कम काय दिली सांगितलं नाही का काय बंद करायचं 10 वाजता, आणि गेट बंद करून गेले. इकडे बघा, एवढे भाविक असे पाण्यामध्ये बसल्यात, वरून पाऊस पडतोय. एवढी शासनाने खंत तरी आमच्याबद्दल घ्यावा भक्तिभावांचे. आम्ही त्यांची वाट पाहतोय आणि मोठे तुम्ही आराखडा तयार केला, पण मला नाही वाटलं 35 वर्षात अशी आमची अवस्था झालेली आहे. एवढे भक्त आमच्यासारखे भक्त येतात, तर मागच्या भक्तांना अशी त्रास होऊ नये अशी शासना आमची कळकळीची विनंती आहे. तुम्ही फार मोठा गाजावाजा केला आराखडावर, पण इथे काहीच डॉक्टरची सोय नाही, लेडीजची इथं काहीच, कोण उपाशी आहे, कोण काय राहिले, काय त्यांना पडलेलं नाही, कोणी इथं विचारायला सुद्धा आलं नाही. आम्ही आता इथं मच्छर खात पडलेलो आहे, शिडी एकमेकाच्या मांडीवरती पडलेलो आहे. एक मावशी माझ्या बाजूला बसली, तिला सांधीवरचा आजार आहे, तिला चालता येणार, तिला आम्हाला जागा दिलेली आहे. पण शासनाने इकडे कळकळीची विनंती आहे की इकडे आमच्यावरती लक्ष, आमच्यावरती लक्ष राहावं असं आमची विनंती आहे. नमस्कार. रामकृष्ण. प्रशासनाने 1200 कर्मचारी नेमलेत. कोणी काय का आम्हाला काय माहिती नाही, कल्पना सुद्धा नाही इथे. नाही कोणी काय आम्हाला काय विचारलं सुद्धा नाही माऊली. आता सांगायची तात्पर्य, एवढे माणसं बघा झोपून तुम्ही पाहताय, सगळं ही शूटिंग केलेली आहे, पण काही खरं नाही, कोणी विचारलं सुद्धा नाही आमचं का तुम्ही जेवलेत का, पाणी आहे, काही नाही. वस्तुस्थिती अशी खराब आहे का आता बाहेरून भोपाळून ती बघा ती व्यक्ती आलेली, त्यांनी मन व्यक्त केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचं नाव थोडं कमी झालं, मला वाईट वाटलं इथे, कारण हे आपल्या पांडुरंगाचं नाव जगभरात नावाजलेलं आहे. इथे कोणी पाहायला, कोणी याला विचारलं नाही. ज्यांनी त्यांची ड्युटी तयार केली, झालं, संपलं. आमच्याकडं कोणी बघायला तयार नाही, अशी शासना आमची कल्पनेची विनंती आहे. रामकृष्ण हरी. रेश्मा सुनील गंगतिरे, मी बोदवडून येलाय. मी इथं 6 वाजेपासून रांगेला लागेल आहे दादा, पण इथं आहे ना खूप वारकरी लोकांची फजिता होत आहे. पाऊस वरून पडू राहिलाय आणि गळून बी राहिलाय, तरीही वारकरी झोपेल आहे इथं. आमची अशी इच्छा होती बा की आमच्या करता येणं, आज अधिक महिना चालू होता तर बा एनी टाइम चालू राहायला पाहिजे होतं, ताकी वारकरी लोकांना त्रास नाही झाला असता.
मंदिर प्रशासनाकडून आपल्याला काय सुविधा वगैरे मिळाल्या की नाही, काहीच नाही, सुविधा काहीच मिळाली नाही. मंदिर प्रशासन म्हणते की मॅटची व्यवस्था केली आहे भाविकांना, मॅट कुठे दिसते का तुम्हाला टाकलं? नाही लाईटची व्यवस्था आहे? नाही, तुम्ही आता इथं, आम्ही इथं किती पब्लिक बसेल आहे, काहीच लाईट नाही. कधी विचू काटा आला, काही झालं, कोणी लहान लहान लेकरं आहे बायांपाशी, काही झालं तर कोणाचं काही जाणार नाही. जाईन तर ज्याचं बालगोपाल आहे त्यांचंच जाणार आहे. वॉशरूमची, संडास बाथरूमची काय मंदिर काहीच नाही, प्रशासनाकडे काहीच व्यवस्था नाही सोय. संडासची नाही, बाथरूमची नाही, काहीच नाही. आता ह्या आजीबाईला लघवी आली, त्या आजीबाई म्हणते मी कुठून जाऊ. मग हे मी नाही, इथं आहे ना, हे ताराचं आहे ना, उघडून दिलं आहे, म्हटलं इथून जा आजीबाई. आहे? आपलं मंदिर प्रशासनाला मागणं काय? मागणं एवढंच आहे की वारकरींना अधिक महिन्यामध्ये एनी टाइम मंदिर उघडावं, यांना दर्शन भेटावं, इथं त्यांना त्रास होणार नाही. मग मंदिराचं आषाढी कार्तिकी यात्रा जर सोडलं हा, तर इतर वेळेस देवाचे उपचार चालू असतात, त्यामुळे मंदिर बंद आहे. पण मंदिर प्रशासनाला एक परिसीमा आहे, तर आपलं त्याबाबत मंदिर प्रशासनाला सांगणं काय आहे? सांगणं एवढं आहे की बा जो या भाविक आहे एवढं यायला त्रास नाही झाला पाहिजे होता. की गरीब लोक आहे, कसं आहे, म्हातारे लोक आहे, त्याच्यामध्ये कोणाला काही बीपीचा त्रास आहे, कोणाला काही आजार पण आहे. म्हणजे कसं असं म्हणणं होतं की हा अधिक महिना होता तर निदान नाही काही तर 11, 11:30 किंवा 12 वाजे लोक दर्शनाचं रांग जसं वारीमध्ये पळते त्या पद्धतीनं तशी रांग फास्ट चालली पाहिजे. चालली पाहिजे. असं कोणी बसले, कोणाला पाय दुख्याचा, गुडघ्याचा त्रास आहे, एखादी बाई बसली तर त्यांना उठताच येत नाही. आपल्याला कुठं दवाखान्याची वगैरे व्यवस्था नाही, काहीच नाही, गोडी नाही, काही नाही, काहीच नाही. या होत्या भाविकांच्या प्रतिक्रिया. तीव्र स्वरूपात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. मंदिर प्रशासन आता जागे होणार का, आणि येणाऱ्या विठ्ठल भक्तांनी जी मांग केलेली आहे, जे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला मॅटची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, पंख्याची सोय नाही, अथवा बाकीच्या सुख सुविधा नाहीत, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, सिक्युरिटी गार्ड तिथं नाहीत, याबाबत मंदिर समिती सहअध्यक्ष सदस्य याबाबत काहीतरी विचार करून सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहणं, महाराष्ट्र सरकार सुद्धा याबाबत विचार करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.